नक्कीच बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत आणि मुंबईमधील प्रभाग क्रमांक 3 हा शिवसेनेचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि आपण या ठिकाणी अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि काही कामं अपूर्ण राहिलेली आहेत। ती पूर्ण करण्यासाठी आम्ही हा शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य राहावा म्हणून माननीय या राज्याचे पक्षाचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही मागणी केली होती, परंतु काही राजकीय पेचामुळे हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला हा महायुतीच्या मित्र पक्षाकडे गेल्यामुळे अनेक कार्यकर्ते, जनता आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे नाराज होते आहेत आणि गेली 3 दिवस माझ्याशी फोनच्या माध्यमातून प्रत्यक्ष संपर्क करून तो आपला रोष व्यक्त करत होते आणि मी त्यांना समोर जाण्यासाठी आज अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, साहेब तुम्ही प्रत्यक्ष भेटा, ज्या ठिकाणी 500,000 लोक जमू शकतील, कारण मैदान आता आपल्याला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आचारसंहिता आहे आणि म्हणून आज मी तुरंत दुपारी ठरवलं की आपण मेसेज बनवला आणि या तुम्ही आपल्याशी संवाद साधू आणि या ठिकाणी अनेक ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकारी, नागरिक, माझे मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मी सुद्धा या ठिकाणी माझ्या परिवारावर, माझ्या पक्षावर या जनतेने एवढे वर्ष जी सेवा केली, प्रेम दाखवलं, त्याची कृतज्ञता, त्यांना धन्यवाद देण्यासाठी मी समोर आलो। त्यांच्या भावनेला मी वाट मोकळी केली। मी सुद्धा त्या ठिकाणी स्वतःला या सगळ्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटी कार्यकर्ते हे आमचं टॉनिक असतं आणि म्हणून त्यांच्या भावना ऐकणं हे माझं कर्तव्य आहे। आपण बघितलंच कशा पद्धतीने त्या सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि अश्रू पुसण्यासाठी या ठिकाणी त्यांना शिवसेनेचा हा नगरसेवक हक्काचा त्यांना पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने काही नेत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे हा बालेकिल्ला शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण त्या ठिकाणी आम्हाला मिळाला नाही आणि त्या ठिकाणी तो मित्र पक्षाकडे हा भारतीय जनता पार्टीला प्रभाग गेलेला आहे। परंतु शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही हिंदुत्वाच्या विचारावर महायुती माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे आणि शिवसेना अखंड पूर्ण वाढवण्याचं काम माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब करतात आणि त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही, कुठे शिवसेना किंवा शिवसेनेच्या पक्षाला डाग लागणार नाही, असं आज या आलेल्या कार्यकर्त्यांकडून मला वचन मिळालेलं आहे आणि मी सुद्धा कार्यकर्त्यांना सुद्धा आश्वासन दिलंय की मी हा बाळासाहेबांचा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक आपल्यापासून कधी दूर जाणार नाही। नगरसेवक पद येतं, नगरसेवक पद जातं, पद हे महत्वाचं नसतं। तुमचं माझं नातं जे एक शिवसैनिक म्हणून आहे, या 3 नंबर मध्ये मला भरभरून प्रेम, माझ्या कुटुंबाला प्रेम दिलं
आणि म्हणून आज हे कुठलं राजकीय व्यासपीठ किंवा कार्यक्रम नसून माझ्या भावना मोकळ्या केल्या, कार्यकर्त्यांच्या भावनांना मोकळं करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो, गप्पा गोष्टी केल्या. माझा परिवार, माझी मुलं, माझी सूनबाई, माझी पत्नी या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. त्यांचे आभार सुद्धा इथे व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये हा शिवसेनेचा भगवा ध्वज घेऊनच आम्ही पुढील वाटचाल करू. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, साहेबांच्या आदेशाची आम्ही वाट बघतोय. साहेब आम्हाला नक्कीच आदेश देतील आणि या सर्व प्रभाग क्रमांक 3 मधल्या जनतेला, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मगच आम्ही या ठिकाणी जो आदेश असेल तेव्हाच आम्ही या महायुतीचं काम सुरू करू. परंतु ज्या काही नागरिकांच्या प्रभाग क्रमांक 3 मधल्या जी कामं आहेत त्याचं सुद्धा मला महायुतीकडून किंवा माझ्या नेत्यांकडून मला त्याचं आश्वासन दिलं पाहिजे. माझ्यासाठी कुठलेही मला आश्वासन नको, माझ्या जनतेचं. कारण हा केतकीपाडा वनविभाग आहे, शांतीनगर झोपडपट्टी आहे, केशवनगर, वाघदेवी या ठिकाणी अनेक झोपडपट्टीमध्ये लोक राहतात आणि त्यांच्या समस्या या खूप कठीण आहेत. आणि म्हणून मला महायुतीने, माझ्या नेत्याने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला आश्वासन द्यावं की या जनतेचं कुठेही काम थांबणार नाहीये. त्यांच्या संकटामध्ये एकनाथ शिंदे हे उभे राहतील हे सुद्धा मला विश्वास आहे. परंतु जनतेला सुद्धा विश्वास देणं हे माझं काम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या जनतेला एकत्र घेऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा भगवा ध्वज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराने आम्ही एक दिलाने, एक मनाने या ठिकाणी शिवसेनेचं आम्ही काम करणार आहोत. हे सुद्धा आपल्याला चॅनलच्या मी माध्यमातून सांगतो. भाजप म्हणतात आजच्यामध्ये आमच्यामध्ये परिवारवाद नाही चालत आहे, तरी पण भाव आहे आणि भावांना तिकीट भेटला, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आम्ही शिवसेना म्हणून मी कार्यकर्ता आहे. माझ्याकडे कुठलेही पद नाहीये. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, एक माजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना पक्षाचा आदेश, माझ्या मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश, शेवटी ह्या ठिकाणी जी काय घटना घडली ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा संभ्रम माझ्या पक्षाच्या नेत्यांनी हा दूर करावा. त्यानंतरच या ठिकाणी जो पक्षाचा आदेश येईल तो माझ्यासाठी आणि माझ्या कार्यकर्त्यांसाठी हा शिरसावध असेल हे सुद्धा मी सांगतो. साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। त्याच्यामध्ये बघितलं गेला तर लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. तुम्ही त्यांचं कसं सगळं निवारण केलं? नक्कीच तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं, या इथे जमलेल्या माझ्या बहिणी, माझे भाऊ, माझे पदाधिकारी या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू वाहत आहेत आणि गेले 2 दिवस या अश्रू त्यांचे थांबत नाहीत. हे प्रेमाचे अश्रू आहेत, हे पक्षावर असणाऱ्या लोकांच्या निष्ठेचे अश्रू आहेत आणि ते अश्रू पुसण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित झालो. परंतु त्यांचं समाधान करण्यासाठी, त्यांना प्रेरणा आणि शक्ती देण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची मी लवकरच आज उद्या 2 दिवसामध्ये मी भेट घेणार आणि त्यानंतर मी सविस्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला माहिती देईन.